नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरच्या वेळेला आपण हवा दाब पट्टी व तापमान पट्टी यांची माहिती बघितलेली होती. आजच्या लेक्चरला आपण वाऱ्याचे प्रकार, त्याचबरोबर या वाऱ्याच्या प्रकारांची असणारी वैशिष्ट्ये यांच्याविषयी माहिती बघणार आहोत. आता ही जी वाऱ्यांची निर्मिती होती, ही वाऱ्यांची निर्मिती आपल्या पृथ्वीवरती असणारे तापमान पट्टे, हवादाब पट्टे या हवादाब पट्ट्यांच्यामुळे झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या पृथ्वीवरती जी सूर्याची किरणे येतात, ती सूर्याची किरणं सर्व ठिकाणी एकसारख्या स्वरूपाची येत नाही. ती विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे वेगवेगळ्या स्वरूपाची असलेली पाहायला मिळतात. विषुववृत्तावरती ती लंबरूप येतात, तर ध्रुवाकडे आपण जसजसं जाऊ, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाकडे, त्याचा जो आकार आहे किंवा त्याचं जे प्रमाण आहे, त्याचं प्रमाण कमी होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. विषुववृत्तावरती ती लंबरूप असतात, तर ध्रुवाकडे ती तिरकस स्वरूपात असतात. त्यामुळे ध्रुवाकडे विषुववृत्ताच्या तुलनेत कमी तापमान असलेलं पाहायला मिळतं. या उष्णतेच्या असमान वितरणामुळेच त्या ठिकाणी हवादाब पट्टी आहे, ते हवादाब पट्टे किंवा तापमान पट्टे वेगवेगळ्या प्रकारचे झालेले पाहायला मिळतात. त्यामुळे पृथ्वीवरती जो असणार हवेचा दाब आहे, तो हवेचा दाब एकसारखा नाही. त्यामुळे पृथ्वीवरती असणाऱ्या दाब पट्ट्यांचे दोन प्रकार पडतात. एक पहिला जो महत्त्वाचा आहे तो कमी दाबाचे पट्टे, आणि दुसरा महत्त्वाचा आहे तो म्हणजे जास्त दाबाचे पट्टे. पहिला महत्त्वाचा आहे तो म्हणजे कमी दाब पट्टे आणि दुसरा आहे तो जास्त दाबाचे पट्टे. आता वारा जर आपण पाहिलं तर वारा वाहताना नेहमी कमी दाबाच्या पट्ट्याकडून जास्त दाबाच्या पट्ट्याकडे वाहत असतो. या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे वाहत असतो. त्यामुळेच या ठिकाणी वाऱ्याचे प्रकार पडतात, किंवा त्याची वाहण्याची दिशा असेल, किंवा त्याचबरोबर त्याचा कालावधी असेल, त्याचबरोबर त्या वाऱ्याने व्यापलेला प्रदेश असेल, या वेगवेगळ्या घटकांच्यावरून वाऱ्याचे प्रकार पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. या लेक्चरला हेच वाऱ्याचे प्रकार आपण बघणार आहोत. आपल्या पृथ्वीवरती असणाऱ्या वेगवेगळ्या प्रदेशामध्ये असणारे वाऱ्याचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये ही आपल्याला या ठिकाणी बघायची आहेत. हे जे वाऱ्याचे प्रकार आहेत, हे वाऱ्याचे प्रकार हवादाब पट्टे व तापमान पट्टे यांच्यावरती असलेले पाहायला मिळतात. आता या ठिकाणी असणारे जे दाबपट्टे आहेत, ते दाबपट्टे प्रामुख्याने तीन कमी दाबाचे पट्टे आहेत, तर 4 जास्त दाबाचे पट्टे आहेत. हे कमी आणि जास्त दाबाचे पट्टे विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे आपण जसं जाऊ तसं बदलत गेलेले पाहायला मिळतात. विषुववृत्तावरती कमी दाबाचा पट्टा असतो, तर विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आपण जसं जाऊ तसं त्या पट्ट्यांच्यामध्ये बदल होत गेलेला पाहायला मिळतो. तर आकृतीत दाखवल्याप्रमाणे कमी दाब पट्टा आहे, त्यानंतर 30° उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये जास्त दाबाचा पट्टा आहे, त्याचबरोबर 60° उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये कमी दाबाचा पट्टा आहे, आणि जो ध्रुवीय प्रदेश आहे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा असलेला पाहायला मिळतो. यावरूनच आपल्या इकडं वाऱ्याचे वेगवेगळे प्रकार किंवा वाऱ्याच्या वहनाची दिशा झालेली पाहायला मिळते. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही जी वाऱ्याची दिशा आहे, पृथ्वीगोलावरती पृथ्वीचं जे परिवलन होतं, या परिवलनाच्या गतीमुळे किंवा या परिवलनामुळे हे जे वारे आहेत, ते वारे आपली मूळ दिशा सोडून दुसऱ्या विरुद्ध दिशेला वाहत असतात. त्यामुळे या ठिकाणी वाऱ्याचे प्रकार झालेले पाहायला मिळतात. आता आपल्याला या ठिकाणी वाऱ्याचे प्रकार कशाप्रकारे होतात ते बघायचं आहे. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे आणि दक्षिण ध्रुवाकडे हे वाऱ्याचे प्रकार, हे पट्टे, त्याचबरोबर वाऱ्याची वहनाची दिशा बदलत गेलेली पाहायला मिळते. यावरूनच या ठिकाणी प्रमुख 3 प्रकार केलेले आहेत. ते म्हणजे पहिला प्रकार आहे तो म्हणजे ग्रहीय वारे, दुसरा आहे स्थानिक वारे आणि तिसरा आहे हंगामी वारे. या 3 प्रकारांच्या मध्ये आपल्या पृथ्वीवरती असणारे वाऱ्यांचे विभाजन झालेलं पाहायला मिळते. आता जे ग्रहीय वारे आहेत, ते ग्रहीय वारे प्रामुख्याने 3 प्रकारात विभागलेले आहेत. पहिला व्यापारी वारे, दुसरा प्रतिव्यापारी वारे आणि तिसरा ध्रुवीय वारे. आता जे व्यापारी वारे आहेत, त्या व्यापारी वाऱ्यांची आता या ठिकाणी माहिती बघणार आहोत. आता हे जे व्यापारी ग्रहीय वारे आहेत, ते ग्रहीय वारे म्हणजे पृथ्वीवरती जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वर्षभर नियमितपणे वाहतात व ते पृथ्वीचं विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून त्यांना आपण ग्रहीय वारे म्हणतो. आपण अगोदर पहिल्यांदाच बघितलं होतं की वाऱ्याचं जे विभाजन आहे किंवा प्रकार आहेत, ते
ते किती प्रदेश व्यापतात यावरून विभाजन केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे ग्रहीय वारे जे आहेत ते पृथ्वीचं विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात यावरून त्याचं विभाजन केलेलं पाहायला मिळतं. हे जे ग्रहीय वारे आहेत ते ग्रहीय वारे आपल्या पृथ्वी या ग्रहावरती असतात, म्हणूनच त्याचं नाव ग्रहीय वारे असं दिलेलं आहे. याच्यातील पहिला प्रकार आहे तो म्हणजे व्यापारी वारे. आता व्यापार आणि व्यापारी वारे या दोन्हींचा जवळचा संबंध आहे, यावरूनच हा प्रकार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता हे वारे कशाप्रकारे निर्माण होतात, तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून, म्हणजे विषुववृत्तीय कमी दाबाच्या वरचा पट्टा आहे त्याच्या वरच्या पट्ट्यापासून उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहणारे जे वारे आहेत त्या वाहणाऱ्या वाऱ्यांना आपण व्यापारी वारे असं म्हणतो. सर्वसाधारणपणे उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये हे वारे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून या वाऱ्यांना आपण पूर्वीय वारे असंही म्हणतो. आता सर्वसाधारण आपण विचार केला तर उत्तर आणि दक्षिण गोलार्धामध्ये या वाऱ्यांच्या वळणाची जी दिशा असते ती पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून त्यांना आपण पूर्वीय वारे असं म्हणतो. आता या व्यापारी वाऱ्याचे परत दोन उपप्रकार आहेत. एक ईशान्य व्यापारी वारे. तर ईशान्य व्यापारी वारे म्हणजे उत्तर गोलार्धात व्यापारी वारे ईशान्येकडून नैऋत्येकडे वाहतात, म्हणून त्यांना आपण ईशान्य व्यापारी वारे म्हणतो. तर आपण आकृतीत पाहिल्याप्रमाणे जर ईशान्य व्यापारी वारे कसे आहेत तर ईशान्य व्यापारी वारे हे ईशान्य दिशेकडून प्रामुख्याने वाहतात आणि ईशान्य दिशेकडून ते वाहत जाऊन ते प्रामुख्याने ईशान्य दिशेकडून वाहत जाऊन ते नैऋत्येकडे जातात, म्हणून त्यांना आपण ईशान्य व्यापारी वारे असं म्हणतो. त्यानंतरचा जो पुढचा प्रकार महत्त्वाचा आहे तो म्हणजे आग्नेय व्यापारी वारे. हे जे आग्नेय व्यापारी वारे आहेत ते दक्षिण गोलार्धामध्ये असतात. ते आग्नेय दिशेकडून वायव्येकडे वाहत जातात, म्हणून त्यांना आग्नेय व्यापारी वारे म्हणतो. याच्या वळणाची दिशा ही आग्नेयेकडून वायव्येकडे आहे, म्हणून त्याला आपण आग्नेय व्यापारी वारे म्हणतो. आता हे जे दोन प्रकार आहेत ते दोन प्रकार आग्नेय आणि ईशान्य या दोन्ही वाऱ्यांची वळणाची दिशा ईशान्येकडून आग्नेयेकडे आहे, म्हणूनच हा प्रकार या ठिकाणी केलेला महत्त्वाचा पाहायला मिळतो. याची वैशिष्ट्ये काय आहेत? याचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं वैशिष्ट्य आहे हे नेहमी एकाच दिशेने वाहतात, हे दिशा बदलत नाही. त्याचबरोबर हे जे वारे आहेत हे वारे आपल्या पृथ्वीचं जे परिवलन आहे त्या परिवलनामुळे आपली मूळ दिशा बदलतात. त्याचबरोबर या वाऱ्यांचा वेग जो आहे तो वेग प्रति तास 16 ते 24 किलोमीटर एवढा असतो. हे वारे खंडाचा जो पूर्व भाग आहे त्या खंडाच्या पूर्व भागामध्ये पाऊस देतात. त्याचबरोबर महासागरावरून वाहत असताना हे वारे बाष्प घेऊन येतात आणि बाष्प घेऊन आल्यानंतर या वाऱ्यांचे मोसमी वाऱ्यात रूपांतर होते. त्यामुळेच आपण पाहिलं तर विषुववृत्तावरती दुपारनंतर मुसळधार पाऊस असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी हे जे आग्नेय व्यापारी वारे आहेत ते महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर पूर्वीच्या कालखंडामध्ये जी सागरी वाहतूक केली जायची त्या सागरी वाहतुकीवरून या वाऱ्यांना हे नाव दिलेलं आहे. कारण जर समुद्रामध्ये पूर्वी शिडाची जहाजं होती, ती शिडाची जहाजं जी आहेत ती ज्या वाऱ्याच्या दिशेने पुढे घेतली जात होती त्यावरून या वाऱ्यांना हे नाव दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रहीय वाऱ्यांच्यामधील व्यापारी वारे हा जो प्रकार आहे तो महत्त्वाचा असलेला पाहायला मिळतो. तर यानंतर आपण पुढचा प्रकार महत्त्वाचा बघायचा आहे तो म्हणजे ध्रुवीय वारे. आता हे जे ध्रुवीय वारे आहेत ते ध्रुवीय वारे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून ध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात, म्हणून त्याला आपण ध्रुवीय वारे असं म्हणतो. आता हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या भागामध्ये असलेले पाहायला मिळतात. हे उत्तर गोलार्धातील. आता हे उत्तर ध्रुवीय वारे आणि दक्षिण ध्रुवीय वारे असे दोन प्रकार आहेत. उत्तर गोलार्धामध्ये जे वारे वाहतात त्यांना आपण नॉर्थ ईस्टर वारे असं म्हणतो, तर दक्षिण गोलार्धातील वाऱ्यांना आपण दक्षिण ध्रुवीय वारे असं म्हणतो. या वाऱ्यांची महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये आहेत. हे वारे आहेत ते उत्तर ध्रुवीय प्रदेश हा बर्फाच्छादित छादित असल्यामुळे तिथं जास्त दाब असतो. जास्त दाब असल्यामुळे जी हवा आहे ती हवा जड असते आणि ही हवा कोरडी असते, त्याचबरोबर थंड असते. त्यामुळे ही हवा जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहते. त्याचबरोबर बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे या ठिकाणी बाष्पाचं प्रमाण कमी आहे आणि सूर्याची उष्णता कमी असल्यामुळे त्या ठिकाणी बाष्प निर्मिती होत नाही. त्यामुळे वारे वाहताना नेहमी कोरडे असतात, ते कोणत्याही प्रकारच्या बाष्पाचं वहन करत नाहीत, त्यामुळे ते पाऊस देत नाही. त्याचबरोबर ते वारे नियमित वाहत असतात. या वाऱ्यांना उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये हा जास्त वेग असलेला पाहायला मिळतो. त्यामुळे जे ध्रुवीय वारे आहे ते ध्रुवीय वारे महत्त्वाचे आहे. त्यानंतर
आपण जर पाहिलं तर ग्रहीय वाऱ्याचा दुसरा महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे प्रतिव्यापारी वारे. हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते उष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून म्हणजे विषुववृत्ताचा जो वरचा पट्टा आहे त्या विषुववृत्ताच्या वरचा पट्टा उपउष्णकटिबंधीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. त्याला आपण प्रतिव्यापारी वारे असं म्हणतो. आता हे जे प्रतिव्यापारी वारे ते आपण आकृतीत दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी प्रतिव्यापारी वारे हे प्रामुख्याने उत्तर ध्रुव हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत ते प्रतिव्यापारी वारे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये असलेले पाहायला मिळतात. या ठिकाणी याचे दोन प्रकार आहेत, नैऋत्य प्रतिव्यापारी वारे आणि वायव्य प्रतिव्यापारी वारे. उत्तर गोलार्धातील नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहणारे जे वारे असतात त्यांना आपण नैऋत्य प्रतिव्यापारी वारे असं म्हणतो. तर दक्षिण गोलार्धामध्ये जे वारे आहेत ते वायव्येकडून आग्नेयेकडे वाहतात म्हणून त्यांना आपण वायव्य प्रतिव्यापारी वारे असं म्हणतो. आता या वाऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये आहेत ते आपण या ठिकाणी आता बघणार आहोत. हे जे वारे आहेत ते वारे यांचा वेग आणि दिशा ही अनिश्चित असते. जसं आपण बघितलं की व्यापारी वारे आणि प्रतिव्यापारी व्यापारी वारे आणि गृहीय वाऱ्यांची दिशा ही निश्चित असते, ते दिशा बदलत नाही. तसं हे जे प्रतिव्यापारी वारे आहेत याचा वेग आणि दिशा अनिश्चित असते. या वाऱ्यांचं जे दिशा आहे त्या दिशेमध्ये परिवलनामुळे याच्या मूळ दिशेत बदल होतो. या वाऱ्यांचा वेग उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यामध्ये जास्त असतो, जास्त वेगाने वाहतात. आवर्त आणि प्रत्यावर्ताचा या वाऱ्यांच्या दिशेवरती परिणाम होतो. आता या वाऱ्यांची काही प्रमुख वैशिष्ट्यता इथं आपण बघणार आहोत. ते पहिलं आहे की दक्षिण गोलार्धामध्ये 40 अक्षवृत्ताच्या पलीकडचा जो भूप्रदेश आहे त्या भूप्रदेशामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे जे वारे वाहतात त्यांना आपण गरजणारे 40 असं म्हणतो. कारण हे 40 अक्षवृत्तावरती वाहतात म्हणून त्यावरून त्याला नाव दिलेलं आहे ते म्हणजे गरजणारे 40. त्याचबरोबर दक्षिण गोलार्धामध्ये 50 अक्षवृत्ताच्या पलीकडे जे वारे वाहतात ते वाऱ्यांचा वेग जास्त असतो, ते जास्त वेगाने वाहतात. त्या ठिकाणी त्या वाऱ्याचा वेग जास्त असल्यामुळे त्याला आपण खवळलेले 50 असं म्हणतो. त्याचबरोबर दक्षिण गोलार्धात 60 अक्षवृत्तापलीकडे जर आपण पाहिलं तर तिथं पूर्ण समुद्राचा प्रदेश आहे, महासागराचा प्रदेश आहे. त्या ठिकाणी वाऱ्याचा वेग पृथ्वीच्या परिवलनामुळे जास्त असतो. जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी ढगाळ वातावरण असतं. ढगाळ वातावरण असल्यामुळे त्यांचा आवाज जास्त असतो. हे आवाज जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी त्या वाऱ्याचा आवाज आणि ढगांचा आवाज यामुळे त्या वाऱ्यांना किंचाळणारे साठ असं म्हटलं जातं. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे 3 घटक महत्त्वाचे आहेत कारण याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते म्हणजे गरजणारे 40, खवळलेले 50 आणि किंचाळणारे 60. या अक्षवृत्तांच्या दरम्यान दक्षिण गोलार्धामध्ये अक्षवृत्तांवरून दक्षिण गोलार्धामध्ये केलेले हे वेगवेगळ्या प्रकारची याची प्रतिव्यापारी वाऱ्यांची वैशिष्ट्ये असलेली पाहायला मिळतात. म्हणून या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही वैशिष्ट्ये महत्त्वाची आहे. त्यानंतर वाऱ्याचा दुसरा प्रकार आहे, आपण ग्रहीय वारे बघितले, त्यानंतरचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक वारे. आता हे जे स्थानिक वारे आहेत याचे प्रामुख्याने 4 गटात वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं. याचे 4 प्रमुख प्रकार आहेत. एक खारे वारे, दुसरं मतलई वारे, तिसरा पर्वतीय वारे आणि तिसरा आहे तो म्हणजे दरीय वारे किंवा दरीतील वारे. तर याच्यातील आपण पहिला प्रकार बघणार आहोत ते म्हणजे स्थानिक वारे. काही वारे कमी कालावधीमध्ये विशिष्ट प्रदेशात निर्माण होतात आणि तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात. त्या वाऱ्यांना पण खारे वारे असं म्हणतात. आता हे जे वारे आहेत ते कमी कालावधीसाठी विशिष्ट प्रदेशामध्ये निर्माण होतात आणि तुलनेत मर्यादित कमी प्रदेश व्यापतात म्हणून त्यांना स्थानिक वारे असं म्हणतात. तर स्थानिक या शब्दावरून याचा प्रकार केलेला आहे. हा विशिष्ट प्रदेशात हे निर्माण होतात यावरून याचं वर्गीकरण केलेलं पाहायला मिळतं. आता इथं आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथं मतलई वारे याची आकृती आहे. ते आता खारे वारे आणि मतलई वारे याचा आपण माहिती बघणार आहोत. एक खारे वारे. आता जर आपण पाण्याची आणि जमिनीची जर तापण्याची प्रक्रिया बघितली तर जमीन जी आहे ती जमीन दिवसा लवकर तापते आणि दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर तापते व त्या ठिकाणची हवा तापते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो आणि समुद्राचे पाणी उशिरा तापते. त्यामुळे हवेचा दाब कमी झाल्यामुळे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे जे वारे वाहतात त्यांना आपण खारे वारे म्हणतो. तर खारे वारे सगळ्यात महत्त्वाचे या ठिकाणी जे वारे दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वाहतात त्यांना आपण खारे वारे असं म्हणतो.
आता याच्यातला गुणधर्म काय महत्त्वाचा, तर जमीन लवकर तापते. लवकर तापल्यामुळे त्या ठिकाणची हवा वरती जाते आणि हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे वारे वाहतात, म्हणून त्यांना आपण खारे वारे असं म्हणतो. दुसरा प्रकार महत्त्वाचा आहे ते म्हणजे मतलई वारे. आता हे जे मतलई वारे आहे ते काय होतं, तर रात्रीच्या वेळी समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन जी आहे ती लवकर थंड होते. त्या ठिकाणची हवाही थंड होते, त्यामुळे हवेचा दाब हा जास्त निर्माण होतो. त्या उलट समुद्राचं पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं, त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. त्यामुळे त्यावेळी जमिनीकडून समुद्राकडे जे वारे वाहतात त्यांना आपण मतलई वारे असं म्हणतो. आता हे स्थानिक वाऱ्याचे महत्त्वाचे समुद्र किनारी प्रदेशात असणारे 2 प्रकार आहेत. त्यानंतरचा तिसरा आहे तो म्हणजे पर्वतीय वारे. आता जर आपण पाहिलं तर पर्वत शिखरे आणि दऱ्यांच्या भागामध्ये हे प्रामुख्याने प्रकार असलेले पाहायला मिळतात. दिवसा पर्वत शिखर लवकर थंड होतात, त्यामुळे हवेचा दाब जास्त असतो. त्यामुळे पर्वतीय प्रदेशाकडून दरीकडे जे वारे वाहतात ते वारे थंड असतात. ते पर्वत शिखरावरून खाली जमिनीच्या भागाकडे वाहतात, म्हणून त्यांना आपण पर्वतीय वारे असं म्हणतो. हे वारे प्रामुख्याने रात्रीच्या वेळी वाहतात, म्हणून या ठिकाणी याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. चौथा प्रकार आहे दरीय वारे. दिवसा पर्वत शिखरं उशिरा तापतात, कारण पर्वतावरती उष्णता असते. खालील हवेचे थरे वरती जसे तापत जातील तसतसे पर्वतमाथे तापत जातात. त्यामुळे पर्वत शिखर हे उशिरा तापतात आणि उशिरा तापल्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब कमी असतो आणि हवेचा दाब कमी असल्यामुळे दरीकडून पर्वताकडे उष्ण वारे वाहतात. कारण हवेचा दाब कमी असल्यामुळे दरीमध्ये जो जास्त दाब निर्माण होतो तो जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वारे वाहतात, म्हणूनच त्यांना आपण दरीय वारे असं म्हणतो. आता हे प्रामुख्याने काही स्थानिक वाऱ्यांचे प्रकार आहेत. त्याचबरोबर आपण पृथ्वीवरती बघितले तर जगात काही प्रमुख स्थानिक वारे आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत. तो पहिला आहे लू. तो उष्ण व कोरड्या स्वरूपात असतो. तो प्रामुख्याने उत्तर भारतीय मैदानी प्रदेशामध्ये वाहतो. त्याचबरोबर वाळवंटी प्रदेश आहेत, ते वाळवंटी प्रदेशामधील आपले थरचं वाळवंट या ठिकाणी हे सुद्धा वारे वाहतात. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे सिमू. या वाऱ्याचं स्वरूप उष्ण, कोरडं आणि विनाशकारी असतं. त्याचा वेग जास्त असतो. हे प्रामुख्याने सहारा आणि अरेबियन वाळवंटामध्ये वाहतात. हे वारे शक्तिशाली असतात, त्यामुळे हे विध्वंसक असलेले पाहायला मिळतात. त्यानंतरचा प्रकार आहे चिनूक. हे वारे उबदार आणि कोरडे असतात. हे उत्तर अमेरिकेतील जो रॉकी पर्वताचा भाग आहे त्या रॉकी पर्वतीय प्रदेशामध्ये वाहतात. हे उत्तर पूर्व किनाऱ्यावरून खाली वाहत जातात, त्यामुळे त्या ठिकाणचा बर्फ वितळतो. त्यामुळे दऱ्यातील तापमान वाढत असलेलं पाहायला मिळतात. त्यानंतरचा आहे मिस्टल. थंड कोरडे असतात. हे वारे स्पेन, फ्रान्स आणि भूमध्य सागराच्या किनाऱ्यालगतच्या प्रदेशामध्ये वाहतात. हे वारे आल्प्स पर्वतावरून वाहतात. या थंड वाऱ्यांमुळे किनाऱ्यालगतचं जे तापमान आहे त्या तापमानात घट होते. त्यानंतरचा प्रकार आहे तो म्हणजे बोरा. हे थंड आणि कोरडे असतात. हे आल्प्स पर्वताच्या उतारावरून इटली देशाच्या किनारी भागाकडे वाहतात. त्यानंतरचा आहे पाम्पेरो. हे थंड आणि कोरडे असतात. हे अमेरिकेतील जो पंपास गवताळ प्रदेश आहे या प्रदेशामध्ये असतात. त्यानंतर फॉन. हे वारे उष्ण आणि कोरडे असतात. हे आल्प्स पर्वताच्या भागातून वाहत असतात. आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये या वाऱ्यांचा प्रदेश किंवा वाऱ्यांचं स्वरूप याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात, कारण जगातील हे प्रमुख स्थानिक वाऱ्याचे प्रकार असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हे जे वाऱ्याचे प्रकार आहेत हे वाऱ्याचे प्रकार महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा शेवटचा वाऱ्याचा प्रकार आहे तो म्हणजे हंगामी वारे. आता हंगाम याच्यामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. हे ठराविक कालावधीसाठी, कमीत कमी कालावधीसाठी वाहतात, म्हणून त्यांना आपण हंगामी वारे असं म्हणतो. जमीन व पाणी यांच्या कमी अधिक तापण्यामुळे वारे निर्माण होतात. आता जे आपल्या इकडे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धामध्ये आवर्त आणि प्रत्यावर्त निर्माण होतात, ज्यामुळं आपल्याकडे आवर्त आणि प्रत्यावर्त पाऊस पडतो. त्यामुळेच या ठिकाणी हंगामी वाऱ्याचे प्रकार निर्माण झालेले पाहायला मिळते. याच्यामध्ये आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आम्रसरी पडतात. तो हंगामी वाऱ्यांच्यामुळे निर्माण झालेलाच एक महत्त्वाचा प्रकार असलेला पाहायला मिळतो. असे हंगामी वाऱ्याचे सुद्धा काही महत्त्वाचे प्रकार आहेत. आता त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा एक घटक बघायचा आहे तो म्हणजे हा जो वारा आहे तो वाऱ्याचा वेग वायुवेग मापकाच्या साहाय्याने मोजला जातो. तर ही वाऱ्याचा वेग मोजण्याची या ठिकाणी 2 प्रकारची साधनं आहेत.
हा पहिला आहे तो म्हणजे वात कुकुट आणि दुसरा आहे तो वायुवेग मापक. तर वात कुकुट जर आपण पाहिला तर पूर्वी घरांच्या वरती जी जुनी घरं होती त्या घरांच्या वरती वात कुकुट बसवला जायचा. त्याच्यामुळे आपल्याला वाऱ्याची दिशा समजायची. त्याचबरोबर तो सतत फिरत असायचा. त्यामुळे या ठिकाणी तो वाऱ्याची दिशा समजण्यासाठी किंवा वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तो महत्त्वाचा होता. तर वाऱ्याचा वेग वायुवेग मापकाच्या सहाय्याने मोजला जातो. आता आधुनिक कालखंडामध्ये वायुवेग मापक आलेले आहेत. त्याच्यातून वाऱ्याचा वेग अचूक मोजला जातो. वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी नॉट्स हे एकक वापरलं जातं किंवा या परिमाणामध्ये तो व्यक्त केला जातो. आता 1 नॉट्स म्हणजे 1.85 किलोमीटर म्हणजे जवळपास प्रति तासाला 1.85 किलोमीटर एवढा या ठिकाणी त्या वाऱ्याचा वेग असतो किंवा 1 न्यूट्रिकल मैल एवढा या ठिकाणी याचा वेग असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून हे वायुवेग मापकाची वायुवेग मापन करण्याची महत्त्वाची 2 घटक असलेले पाहायला मिळते. त्यानंतर आत्ता आधुनिक कालखंडामध्ये हे काही वायुवेग मापक निघालेले आहेत. हा कप ॲनोमीटर आहे, याच्यातूनही वाऱ्याचा वेग मोजला जातो. त्याचबरोबर पंख्यासारखा एक आहे, तो पवनचक्क्या वगैरे ज्या ठिकाणी बसवल्या जातात किंवा विंड मिल्स आहेत त्याची उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून हा वायुवेग मापक महत्त्वाचा आहे, तो त्या ठिकाणी वापरला जातो. आणि आत्ताचा सर्वात जास्त आधुनिक असलेला अंकात्मक वेग मापक डिजिटल ॲनोमीटर, हा जो अंकात्मक वेग मापक आहे त्याच्या साहाय्याने सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या कालखंडात वाऱ्याचा वेग आपल्याला मोजलेला पाहायला मिळतो. धन्यवाद. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.